शतकानुशतकांचं ज्ञान जे जीवनाला दिशा देतं. ही आहे विस्डम प्रवाह. नमस्कार. कधी असं झालंय का आपल्यासोबत की माहिती तर भरपूर डोक्यात आहे, पुस्तकं वाचली आहेत, व्हिडिओ पाहिले आहेत, पण जेव्हा ती प्रत्यक्षात वापरायची वेळ येते तेव्हा ती कशी वापरायची हेच सुचत नाही. आज आपण एका गाढवाची आणि ग्रंथालयाची एक जुनी गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला नेमका हाच धडा शिकवते. चला तर मग पाहूया, ज्ञान असणं आणि ते वापरणं यात खरंच किती मोठं अंतर आहे. हे वाक्य बघा, किती खरं आहे नाही का? आपण कमी माहितीमुळे नाही थकत, तर खूप जास्त माहिती डोक्यात साठवून आणि तिचा काहीच उपयोग न केल्यामुळे थकतो. आजकाल तर काय सोशल मीडिया, यूट्यूब सगळीकडून माहितीचा अक्षरशः मारा होतोय आणि आपली आजची गोष्ट बरोबर याच समस्येवर बोट ठेवते. चला तर मग आपण थेट गोष्टीतच शिरूया. ही गोष्ट आहे एका गाढवाची. पण हे साधंसुधं गाढव नव्हतं. त्याच्यावर एक खूप मोठी, खूप महत्वाची जबाबदारी सोपवली गेली होती. जरा कल्पना करा, एका महान विद्वानाने आपलं संपूर्ण आयुष्य ज्या ज्ञानासाठी वेचलं होतं ते सगळ्यांच्या सगळं ग्रंथालय एका शहरातून दुसऱ्या शहरात न्यायचं काम या गाढवावर सोपवलं. म्हणजे त्याच्या पाठीवर फक्त साधी पुस्तकं नव्हती, तर विचार करा, चामड्यावर लिहिलेली प्राचीन हस्तलिखितं होती, सोन्याची किनार असलेले ग्रंथ होते आणि अशा काही गुंडाळ्या होत्या ज्यात म्हणे विश्वाची सगळी रहस्य दडली होती. आता एवढं मोठं काम मिळाल्यावर ते गाढव सुरुवातीला एकदम हवेतच होतं. त्याला स्वतःचा इतका अभिमान वाटत होता. ताठ मानेनं आयटीत चालत होतं, जणू काही जगातला सगळ्यात महत्वाचा प्राणी आपणच आहोत. त्याच्या मनात विचार येत होते, अरे वा, बघा, संपूर्ण मानवजातीचं ज्ञान माझ्या पाठीवर आहे, मी किती महत्वाचा आहे. पण हा जो सुरुवातीचा उत्साह होता ना, तो फार काळ टिकला नाही. हळूहळू ऊन वाढू लागलं, सूर्य अगदी डोक्यावर आला, धुळीचे लोट उठू लागले आणि तो प्रवास आता कठीण वाटायला लागला. आणि तेव्हा त्याला त्या ज्ञानाच्या पुस्तकांचं खरं वजन जाणवायला लागलं. ते ओझं आता खरंच अक्षरशः असह्य झालं होता. त्याचे खांदे दुखायला लागले, पाय लटपटायला लागले. जी पुस्तकं काही वेळापूर्वी अभिमानाचं कारण होती, तीच आता एक मोठं ओझं वाटत होती, एक बर्डन बनली होती. आणि मग गोष्टीत एक ट्विस्ट येतो. दमून भागून ते गाढव एका ओढ्याजवळून जात असताना तिथे त्याची भेट एका दुसऱ्याच व्यक्तीशी होते. आणि ही भेट आणि त्या भेटीत विचारलेला एक साधासा प्रश्न सगळं काही बदलून टाकणार होता. तर त्याला वाटेत भेटतं दुसरं एक गाढव. आता या दुसऱ्या गाढवाच्या पाठीवर मोठमोठे ग्रंथ नव्हते, तर होत्या फक्त 2 साध्या मिठाच्या पिशव्या. आपला ज्ञानी गाढव अजूनही थोड्याफार अभिमानाने त्याला म्हणालं, अरे, माझ्या पाठीवर जे ओझं आहे ना, त्याने अख्खं जग बदलू शकतो. हे ऐकून ते मिठाचं ओझं वाढणारं गाढव शांतपणे हसलं आणि म्हणालं, वाह, हे तर खूपच छान आहे, पण मला एक सांग, या सगळ्या ज्ञानातनं तू इतकं तरी शिकलायस का की तहान लागल्यावर जवळ कुठेतरी प्यायचं पाणी कसं शोधायचं? हा एक प्रश्न आणि आपलं ज्ञानी गाढव जागेवरच थांबलं, अक्षरशः गोठून गेलं. किती साधा प्रश्न होता नाही का, एकदम प्रॅक्टिकल. पण त्याचं उत्तर त्याच्या पाठीवर असलेल्या हजारो पुस्तकांपैकी कुठेच नव्हतं, किंवा असलं तरी ते त्याला वापरायचं कसं हे माहीत नव्हतं. आणि गंमत बघा, किती मोठी विडंबना आहे ही. त्याच्या पाठीवरच्या पुस्तकांमध्ये आजार बरे करण्याचे फॉर्म्युले होते, पण त्याचे स्वतःचे खांदे दुखत होते. पाण्याच्या ठिकाणांचे नकाशे होते, पण त्याचा स्वतःचा घसा तहानेने कोरडा पडला होता. म्हणजे त्याच्याकडे जगातलं ज्ञान होतं, पण त्या ज्ञानामुळे तो स्वतः काही शहाणा झाला नव्हता. तो फक्त एक वाहक होता. तर मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं आहे? ही गोष्ट खरं तर आपल्याला 3 अशा मोठ्या सापळ्यांबद्दल सांगते, इन्फॉर्मेशन ट्रॅप्स, ज्यामध्ये आजकाल आपण सगळेच नकळतपणे अडकतो. पहिला सापळा आहे गोष्टी फक्त माहीत असण्याचा किंवा जवळ असण्याचा भ्रम. म्हणजे कसं, खूप पुस्तकं विकत घेतली, खूप कोर्सेससाठी पैसे भरले म्हणजे आपल्याला सगळं येतं असं वाटणं. दुसरा मुद्दा, माहिती ही स्थिर असते, ॲक्शनमध्ये, कृतीमध्ये खरी ताकद असते. नुसतं ज्ञान पडून राहिलं तर त्याला काहीच अर्थ नाही. आणि तिसरा सापळा, तो म्हणजे माहीत असूनही काही न करण्याचं ओझं. आपल्याला माहीत असतं की काय करायला हवं, पण आपण ते करत नाही, आणि मग तेच ओझं आपल्या मनावर बसतं. तर मग या सगळ्याचं निष्कर्ष काय, या गोष्टीचं सार काय? खूप सोपं आहे, पण तितकंच महत्त्वाचं. मुद्दा खूप ज्ञान जमा करण्याचा कधीच नसतो, तर मुद्दा आहे ते वापरण्याचा. आपल्याला ते पुस्तकं वाहणारं गाढव नाही बनायचंय. आपल्याला ती व्यक्ती बनायचंय जी पुस्तकातलं एक पान, फक्त एक पान इतक्या चांगल्या प्रकारे वापरते की तिचं आयुष्य बदलून जातं. कारण साठवलेलं ज्ञान नाही, तर वापरलेलं ज्ञानच खरं सामर्थ्य आहे. आणि जाता जाता एक प्रश्न,
आपल्या आयुष्याच्या पुस्तकातलं असं कोणतं एक पान आहे ज्याचा वापर आपण आत्ता सुरू करू शकतो यावर विचार नक्की करा.